पहलगाम हल्ला हा आयएसआय, लष्कर तैयबा आणि पाकिस्तानचा स्कट. एनआयएच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात. दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात हत्यारं लपवल्याचे समोर. अटारी वाघा सीमा बंद. भारत आणि पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यात अडचण. अनेकांच्या डोळ्यात अश्रू. पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना. मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचं स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्याला पाकिस्ताननं जबाबदार. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा ठपका. तपासात पाकिस्ताननं भारताला सहकार्य करण्याचं आवाहन. पाकिस्ताननं घेतला मोदींचा धसका. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी. पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो. राफेल, जगवार, मिराज या विमानांचं लँडिंग. भारतात पाकिस्तानी क्रिकेटर इंस्टाग्राम अकाउंट बॅन. बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांच्यासह शाहीन आफ्रिदी, मोहम्मद आमिरचं अकाउंटही भारतात बंद. पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांची खेळ. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबईतील वेव्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोल. दिल्लीत काँग्रेस कमिटीची 2 तास बैठक. पहलगाममधील हल्ला आणि केंद्र सरकारच्या जातीय जनगणना करण्याच्या निर्णयासंदर्भात बैठकीत मंथन. वेव्स 2025 परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केले 8,000 कोटींचे सामंजस्य करार. गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लॅन. शासनाची 2,000 कोटींची गुंतवणूक. लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात. येत्या 2 ते 3 दिवसात लाभार्थी बहिणींच्या खात्यात 1500चा हप्ता जमा होणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. 9 महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन. दिल्ली क्राईम ब्रँच कार्यालयात 7 तास चौकशी. अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगड समर्थन. उल्लू ॲपवरील वादग्रस्त शोचं स्ट्रीमिंग थांबवलं. शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.